घेऊन येतात जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हॅलो मित्रांनो, गेल्या वर्षी आमचे काजू गोळे मिळाले का तुम्हाला? मग या वर्षी थेट आम्ही गोव्यावरून घेऊन येत आहोत काजू गोळे. तुमच्यासाठी एक विनोदी नाटक ज्याचं नाव आहे आजच्या तरुणांना सर्वांना लागलेलं वेड क्रिकेटचं. क्रिकेटची नशा झाली संसाराची दशा. तर हे नाटक म्हणजे कुणाला अपमानित करण्यासाठी किंवा कुणाला टीका करण्यासाठी आम्ही सादर करत नाहोत, तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्हाला पोट धरून हसवण्यासाठी करत आहोत. तर आमच्या वडूनवरच्या महिला घेऊन येत आहेत तुफान विनोदी नाटक, ज्याचं लेखन आणि डायरेक्शन केलेलं आहे योगेश हरिचंद्र चिकणे सर, म्हणजे मी स्वतः. तर मित्रांनो, हसायला तयार राहा. आमच्या महिला घेऊन येत आहेत एक जोरदार विनोदी नाटक. जिंकून जिंकून जिंकणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? नानी 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 आ बालदीन पाय घसा घसा. अरे वा 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 विनू, बराच काही खुश दिसते. अरे पप्पा काय सांगू, आमचे मॅच फायनलला पोचले. फायनलला कयार फायनलला पोचले. अंडर-19 ची ग. हो कयार कया. अरे तिकडे सोनाल्याला ग बात करते, आम्हाला पण जायचा खेळाला. लाईव्ह ना? अरे हो ना, तिकडे नवघरला. पप्पा बक्षीस जाम मोठा. हा ग, मग सिरीज भेटेल ना? सिरीज नक्की डेट आली. पण शाळेचा कसा करायचा? अरे शाळेला मार आणि तो मुख्याध्यापक आपल्या ओळखीचा. मग डेट आली. काय चालले रे, काय चालले रे तुमचा बापाचा ना पोऱ्याचा? अरे बे, तू काय पण होती घालायला. अरे पप्पा गेल्या वर्षी पण गेली पडला पण बोली. अरे पप्पा गेली पडला पण बोली पनवती लावली ना, आमची फायनलची मॅच हारली. याशाच पनवत्या या बायका. मग शेलालाच रूम पडता दोघं पण बापूच ना लेकोच. हा जा जा तिकडे वेच जा, मुकीच घरान जा. थांब, तुझा मी नाव सांग तळसला. ए पप्पी पप्पी इकडे गो. तुझा पोऱ्या बघ. ऐकवला यो बापूस या पोऱ्याला सांगते शाळेला दांडी मारणं शेलाला जा. असा शिकवले का? तिला कणाला बोलवले या कबाब मध्ये आधी. हो कबाब मध्ये हड्डी म्हणजे कर तुझा. हा शाळेला दांड्या मारायला पूजा का तुला? हा तुम्ही बेरवले माझ्या पोऱ्याला सोन्यासारखे. हा अगं जा जा मुकी वेच जा, तिकडे भुसा जा गप. का भुसा जा गप? हा शेलाला जाऊन दिला मग चांगला बापासला ना लेकासला. तुला का वाटलं तर पोरं बोंबाक माझी जर का हुशार हुशार. हो शान म्हणजे. अरे मम्मी तो सचिन तेंडुलकर माहिती ना? सचिन तेंडुलकर 10वीला नापास बोलता. कया बसलो कया. अरे तो सचिन तेंडुलकर. मम्मी कोण? मम्मी पण बापाचा पोऱ्या. माझा पोऱ्या माझा देत आली. बाबा बाबा बघा. अगं तिकडे जा मारी. अगो यांना कवरान सांगलं तरी ती शेलाला चोरून पडताना एकसारखी नाही. बापूच लेखो दोघं सारखंच. हा घरांनी मला कारीचा मान. घरांनी या दोघी देत मला कारीचा मान ना. लोक अजून मला बोलतात सलमान खान. बघा यांना शिकवायला लागला सलमान खान. अगो जा बाबा बाबा सलमान खान. बघा सलमान खान शेलून शेलून होळे हातापायच्या कार्या. रोज रोज शेलून होळे हातापायच्या कार्या. ना अवतार बघा, ना अवतार बघा तसा पाय कुठे ना पोटला दुऱ्या. जा तिकडे जा. लोकांची समोर मला काय बोलू. त्याला शेलाला जमते. शेलालाच उरून परा रोज. उठ सुट शेलालाच देत जा. तुमचा तो क्रिकेटचा नाद बरोबर सोळाला लावते बघ मी. हा एक तुमचा तो क्रिकेटचा सोळाला होते. थांब जशी दारून टाकता ना औषध तर तुमची जेवणात टाकता औषध तो तो क्रिकेटचा नाद कर यांना असाच कर. जा जा जा. तेरी दवा की बोतल हाथ से फोड़ दूंगा. तेरी दवा की बोतल हाथ से फोड़ दूंगा. तेरा बाप भी आया तो क्रिकेट नहीं छोड़ दूंगा. मामा जाम जाम
अगं जा तिकडे दोघी अगं, जा. खाल मार जा ये बाबू चला पण तिकडे लाईव्ह तू लाईव्हला चालले ना चल मला पण कॉमेंट करा जाऊ जा तू चल आपण जा जा ते रीनाला नाव सांग जा हा जा बोलव तिला ते रीनाचे जवळ जाते थांब आता हा कशा तिथे माझ्या नवऱ्याला हेर लावले ना तिच्या जवळ जाते थांब आता रीना ओ रीना कया गो तू हा कया जेले उचल गो दरवाजा कया कया कवला म्हणजे भाऊस काय जेलन गो ते जेला ना नाऱ्या बांधीत आता बॅट न बॉल घेऊन शेलाला का पेलाला कवला नाऱ्या बांधी जाते आद्यापर्यंत हा काही शिकव त्याला अगं ताई काय सांगू मला पण नुसता वैता गेले ना मग त्यांचा काही कर असं वाटतं तो बॅट न बॉल घेऊन चुलिंग घालू का करू लगेच चुलीन टाकायचा बघायचा नाही अरे वहिनी कवला काना लावऱ्या बांधता काना लावऱ्या रागावले जरा शांत व्हा जरा अहो वहिनी सांगायचा नुसता डोक्याला ताप चले आमचे नुसते येऊन जाऊन शेलाला अरे जाऊ दे ते शरीरासाठी चांगलं असते खेळला गेला व्यायाम होते थोडा शरीराचा ते तुमचा नवरा जाते ना ऑफिसान कॉम्प्युटरचे बटना दाबाला म्हणून तुम्हाला काही वाटणी पण ज्याची जलते ना त्यालाच कळते मला तसं वाटतंय माझा नवरा जाता तर बरा होता खेळाला हा धार तवा समजल कवळा बरा वाटते त्या मग कशी जीवाला आग लागल तुम्ही गप्प बसा गप्प एकावाला पपिता एकावाला घरी ना काय सांगू नुसता वैताग आले ये खेळाचे पायी कला कवाला ये नुसतं उठसूट जातान शेलाला येऊन जाऊन तिकडे खेळायला जातात ना पोराडाचा कोणी बघायचा हा त्यांच्या ऑफिसा घर कोणी बघायचा अगं ते शरीरासाठी चांगला असते व्यायाम होते हो व्यायाम होते जाम तू आता चाचा फोन कर तुझा बच्चेला आता चाचा फोन कर पावसाना थांबा मी तुमच्या समोर लगेच फोन करता हा कर हॅलो ते जानू बिनू गेले खड्ड्यान आताच्या आता कराया अगं मी मैदानावर माणसात देणगी गोळा करायला चालले अरे ते माणसं नसत का जनावरान आताच्या आता कराया तुम्ही अगं काय बघ चालले चार आण्याची अक्कल आहे का तुम्हाला अक्कल असेल ना तर आताच्या आता कराया आणि तो बोजा बिस्तारा बांधून न माहेर निघून जाण कोगोली ना येते का नाही तुझा नवरा आद्यापर्यंत कवर गोपीची वाट बघू मी अरे यांनी तर कोणला सांगेल दमच तसा दिलाय हा ग काय गो तुझी बडबड जैन बॅट ना खाली उपडना करीन काम ते तुमच्या बाई गावाच्या बायका माझ्याशी भांडायला येतात त्यांना उत्तर द्या तुम्ही ना ती बॅट पहिला फेका बाजूला उपट म्हणजे उपटी घालायची कामा करा तुम्ही मोठा तिकूच्या पारागून कर येता वहिनी जरा समजावून सांगा का मला का समजावून सांगू मग उजळा दरवाजा टोकाला येतात ना आमची दारान अरे समजावून सांगू खांद्या उमा येता येवाचा आणि साप बोलवाला बिलवाला यो एवढा मोठा पोट वाढले यो कशाने कमी होणार म्हणून मी जाते मैदानावर खेळायला या आवऱ्या वर्षात जेला केला तवानी कमी वाला जरा खावाचा ना पिवाचा कमी करा तवा होईल तू खायला घालणारी मोठी सुगरण नाही मग रोज रोज खावायला लागतात ना डाल ना मुंड्या रोज रोज खावायला लागतात ना डाल ना मुंड्या न माझेच नशिबान कसा आला यो रेंड्या पोट्या डोंड्या बोलला बरोबर टाकीन तुझी हा बाय झालं बेटा द्या फेकून ओ भाऊ जरा शांत व्हा तुमचं तुम्ही काही पण करा माझी मी देणगी गोळा करायला चालू 10,000ची पापी भरायची जा तुम्हाला तवरीच कामान ही लोक देणग्या देऊन कटाळली ना तुम्हाला न ती गोरडावून पण उठून गेली बाजूला तुमच्या देणग्यांच्या पायी न त्यांच्या पिझ्झा पण बंद पडली ना तुमच्या बाई आमच्या महिला मंडळाला कोणी देणग्या पण देत नाही जा आता जा तवरीच कामान जा शेलाची ओ भाऊ शांत व्हा जरा शांत व्हा
संध्याकाळी येतोय मी कमरेचा काटा निनस करतो. या तर इकडं. ए शांत व्हा, जरा शांत व्हा दोघी पण. क शांत व्हा. या कवरी बडबड चालली तुमची, कवरी बडबड चालली. जरा शांत व्हा, शांत व्हा. अरे ताई याच्यावर काय उपाय असेल तर सांगा, नुसता कटाला आले आम्हाला. सांगा सांगा. याचा उपाय हाय त्या अखिल भारतीय नवरे वटणीवर आणणे संघटना. कोण कोण? अखिल भारतीय नवरे वटणीवर आणू संघटनेचे अध्यक्ष मॅडम. हा का? नक्की वटणीवरच आणू ना, काय आमची चटणी करतील? नाही 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 तसं काही नाही, बरेच नवरे वटणीवर आणलेत त्याने. नीत आमचं पाटण फुटतील. काय नाही, बोलू आपण मॅडमला. हा बोलवा, पण आमचं पाटण फुटलं भजन. काय नाही होणार. हा चला मग आपण तयार जाऊन काहीतरी सोक्ष मोक्ष लावू. चला. हा चला. आता पुढचा प्रसंग. सोनू खेळायला जाते मी नाकवा, माझ्या गोव्याला सोनाला दाखवा. गोमू खेळायला जाते मी नाकवा, माझ्या गोव्याला सोनाला दाखवा. माझ्या गोव्याला सोनाला दाखवा. कमरा गोवा गोवा चालली अख्खा वर्ष गोवा गोवा. कला तुला केव्हा लागो किंवा लावून ती पोरी लागायला तिला बघायचं नाही का? बोलव कशी तिला. बोलाव कशी तिला. ए नीलम, ए नीलम इकडे. काय झाला कणाला बोलवलं इथं म्हणा तुम्ही. केव्हा लागो बाय तुला. काय झालं म्हणजे मी वही ना पुस्तक द्या ना, आजपासून मी कॉलेजला जाणार नाही. कणाचं रागेले गो बाय तुला आवरा. कणाला म्हणजे कणाला काल कॉलेजला पालक सभा होती, माझ्या मैत्रिणीचं सगळं बापूस तयार सह्या करायला ना, तू काय गेलता पोटला हलवीत. अगं बाय माझी मीटिंग होती ग्राउंड वर. त्या 12 मला मीटिंगच केल्या जाऊन ठेवल्या. मग मीटिंग नाही तर मग गेले पालीला पण वर आलतो म्हणा बघायला, तेव्हा त्यांच्या रंग बसायला नी बापूस नी काकूस त्यानं काजू गोला नाश्ता आणायला कोणता माझा आजच चल कर. अगो बाय तेव्हा मी गोव्याला गेलतो, तेव्हा पण मीटिंग होती आमची. गोवा गोवा अख्खा वारीस करतात. मागाव तर देत नाही का 10 रुपये कांदो पोव्याला. मागाव तर देत नाही का 10 रुपये कांदो पोव्याला. उठ सुट चाललं तर मन गोव्याला. मग एको का तुम्ही धावाचा ना मीटिंगला. तुम्ही काय करता? चालल्या टप्प्या 500-1000च्या नोटी बरोबर वाटवायला गेली बँकेत. ते कांचे आणलं. जुन्या होत्या म्हणून लाईनीला रवायला लागल ना. करते 500 ना 1000 रुपये दिलो का कवा असली मोठी होला तर नेलं का खारबाचा देऊन तरी दाखवायला ना, स्वतःवर जाते गोव्याला. चा ना दूध चानीस तर माझी माघारी कटकट रोज करतान गोवा गोवा ना काजू गोलत खाता तवा गो. काजू गोला म्हणजे कमी का? साला टाकायला जागा नाही तयार आली. आता गेलो ना गोन भरून काजू गोला आणि जाऊ नको ना, आणू पण नको. जा खाऊन खाऊन दमलो आम्ही हल्ली काजू बोलत आहे. तुला एकसारखं गावाला व्हायले का मीटिंगला एक वखत. दररोज ती बॅग घेऊन जाते शेलाला, तेव्हा एक दिवस पेन घेऊन येऊ त्या कॉलेजला सही करायला. तिची बॅट फेका तिकडे बॅट. एक वखत पण तुला मीटिंगला जाता नाही त्या पोरीचे नाही बापूच जेला पाहिजे ग. बापूस जाते मी तिकडे जाऊ नको बापूस नी. ओ भाऊ काय झालं, शांत व्हा ना. सांगते का ना दूध चानीस तर माझी माघारी कटकट कटकट. अख्खा वर्ष खेळलीच जेवून ठेवल्या मी तर काहीच नाहीये. म्हणजे आमचा बापूस हा गेले पालीला मला वर आलतो बघायला, त्यांचे रंग बसायला नी बापूस नी काकू त्याने काजू गोला नाश्ता आणायला पण कोण नव्हता. शेवट माझा लगीन मोरला ना, आणि 17 वर्षात पोरीचं लगीन करायला निघले हो. अगो लोकांच्या पोरीना बापूसनी भाऊसनी त्यावेळेला लग्न मोडतान. इथं असून नसून सुख दुख नाही. अशी ना दूधची कटकट. मी चाललो माझी मॅच तिकडे. जा तुम्ही. चौरीस कामान जा अख्खा वरीस. ए दोघी पण शांत व्हा, जरा शांत व्हा. शांत का उजाडल्यापेक्षा तोच काम. ही नवरा ना बायकोची भांडणं बघून मला असं वाटते ना लगीनच नाही करावा. नाही शांत व्हा. याच्यावर काहीतरी आपण उपाय काढू. याच्यावर निघल का नक्की उपाय निघल का? हा हा आहे आपल्याजवळ एक उपाय आहे. आपण ना त्या अखिल भारतीय नवरे वाटणीवर आणि संघटनेचे अध्यक्ष आहेत ना त्यांच्या जवळ जाऊ. नक्की वाटणीवर आणतील ना. हा त्यांनी खूप नवरे वाटणीवर आणल्या. संध्याकाळच्या करतील आमचाच काम डबल. नाही असं काय नाही होणार. हा मग चला चला मग चला. हा चला. ओ आत्या, ओ ताई, ओ वहिनी, ऐका आपल्या गावात ना आज ना अखिल भारतीय नवरे वाटणीवर आणि संघटनेचे ना अध्यक्ष येणार आहेत. ठीक 8 वाजता सर्वांनी जमायचं का? परत ते आपण येणार नाही आणि पण सांगायला येणार नाही. नक्की सर्वांनी जमायचं का? आता माझं इथे दिलंय मी.
चला चला तुम्हाला चांगला वाटते होती चला चला चल तिकडं. हा? घराचंच काम आहे ना तुम्हाला. आया आले कोण आले का आया का भंडाऱ्याच्या जेवायला आले का भंडाऱ्याच्या जेवायला आले हा भंडाऱ्याचा हा तुम्हाला तिकडे जावाची गाई बोलवी ना चरणी वा कंची मॅडम ती वटणी वाहणार बघता मी पण मी पण हा म्हणजे या ती कंची मॅडम होती तुम्हाला पण बरोबर वाटणी वाढते चला ती मॅडम चला अगं माहिती दादा आला ग ये मला साथ बरा बरा मग बघू कशी वाटणी होतात या गोवा गोवा कसा बघ करते आता खेळ ना तुमचा काय होती मॅडम काय येईल ना जरा थांबा अरे येईल थांबा ना ए वन्य काय तुझी तुमची मॅडम कंची वाटणी म्हणते चटणी म्हणते अरे ताई काय आहे सांगा बाबा तिला येवाला फटाकड्याची पेटी वाजवा अरे इकडे पाटा फुटाची वेळ आली ना अली अली मॅडम कवडी भारी ग गप्पा साक हीच कामा आल्या ग या चुप बस नमस्कार काका नमस्कार ताई नमस्कार काका काका ही सरकीर बिरकीर झाली का मला काका बोलते हा काका काकानी बोलणार मग बोलाल औरा वय झाले तर रेग्युलर मध्ये चालतात रेग्युलर मध्ये आपली बॉडी बा बाबा बाबा बॉडी बघा बॉडी बिल्डर मॅडम तुमचं लगीन झाले हो रे ना गप चाली ग लगीन होलं म्हणजे मॅडम एवढा मोठा पोट वाढले म्हणून मी मैदानावर वाईन अरे भाई जा तिकडे मॅडमला काही बोलून द्यायचा बोला मॅडम गपचूप बसा इथं अहो शांत राहा तुमच्या सगळ्यांच्या समस्या आम्हाला ताईने सांगितलेल्या आहेत ही मॅडम कशी मॅडम ती प्रिंट घातली तर कल्लानी ना आम्हाला सांगायला आले आणील का हिला मीच वाटणीवर आणीन नको नको दादा तिला काही बोलू नको बारकी आहे अजून बिचारी तुम्ही गपचूप बसा तुम्हाला वारी तयार येते अहो शांत राहा तुमच्या सगळ्यांच्या समस्या आम्हाला ताईने सांगितलेल्या आहेत मग आम्ही तुमच्या समस्या सोडू अहो ताई तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करता ना मग कशासाठी करता की आपल्या नवऱ्याला आयुष्य मिळण्यासाठी आणि आयुष्य कशामुळे मिळतो तर आरोग्यामुळे आणि आरोग्य कशामुळे मिळतो तर खेळण्यामुळे मग त्यांना खेळू द्या काही बोलू नका एवढा मोठा पोट वाढले म्हणून मी जाते मैदानावर खेळायला बरोबर आहे मॅडम ते हृदयविकार येतात हार्ट अटॅक येतात कुणाला झटके येतात मग आम्ही सलाला नको जाऊ बाबा हृदय विकार झटक ही शेलाला जात नाही ना इंदिरा गांधी जागा न रेली सगळ्या काटा भरल्यान शेलाला जात नाही ना त्यांना झटका आल्यान अगं बसा गप तुम्हाला बायकांना माहित आहे आमचा तुम्हाला जाम माहित अहो मॅडम 2 ओळखी तेलाला ओरलेली फोरली 15 जागत हे क्रिकेटाच्या माग लागून मग ही जाते ती का ओळख्यान ही जाते ती आवरा दिवस ओळख्यान जावाचा ना आता पण अहो मॅडम काय सांगायचा अंडर 19 असो रेग्युलर असो का 40+ या भिवंडीत क्रिकेट शिवाय काही शिजत नाही ना आमचं ओरकेवालं ओरे बुरे शल्ल्याशिवाय गाजत नाही वाह क्या बात आहे कसं गाजत नाही टीव्हीला लाईव्हच्या मॅच असल्या का नुसतं उतावलं बावरं होतान आम्ही बायकोला फोन करू का पोरीला फोन करू का मग मी डिट्टो बघ करते आपण टीव्ही चालू करून बघावा आज कंटा आल्या वाजवाला बाजूला नवरा मेला तो घराचा माझा नवरा अहो ताई शांत राहा काका शांत राहा अहो ताई ते गोव्यात जातात ना तर जाऊ द्या तुम्ही मग त्यामुळे शरीर व्यवस्थित राहतो आणि तिकडे जाण्याने एकी निर्माण राहते मैत्री तयार होते आणि आपल्या आगरी समाजात एकता निर्माण होते मग त्यांना जाऊ द्या काही बोलू नका बघितलं ना कवरी मॅडम हुशार आहे किती मॅडम हुशार आहे बघ जा माझा केला जा मॅडम नुसती भारी दिसत नाही मॅडम तो विचार पण करू भारी रेता का गप लाईक र हो मॅडम आमच्या आता काही बघा
अहो ताई, त्यांना काही बोलू नका. त्यांना कोणी म्हणेल का एवढ्या मोठ्या मुलाचे वडील आहेत म्हणून असा नवरा मिळायला भाग्य लागतात. अहो मॅडम, एक वेळ सवत पत्कारली सवत, पण ह्यो क्रिकेटरनी पत्कार. जा तिकडं जा. मॅडम तुमचा लगीन झाले? हो रे, जा इकडं. मॅडम तुमच्या लगीन झाले, 2 पोरांचा बापू जाना. अहो मित्रांनो, तुम्ही खेळायला जाता ना तर जा, पण किती खेळाल की जेवढं लक्ष तुमच्या खेळण्याकडे आहे ना तेवढंच लक्ष तुमच्या संसाराकडे द्या, आपल्या म्हाताऱ्या आई बाबाकडे द्या, पत्नीकडे, मुला बालांकडे द्या. मग जा, वाद घालू नका. आम्ही तुमच्यासाठी काही संदेश देऊ इच्छितो. वाढवू नका तुम्ही क्रिकेटची नशा, वाढवू नका तुम्ही क्रिकेटची नशा, नाहीतर होईल सुखी संसाराची दशा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होते. हॅलो, धन्यवाद. आणि या कलाकारांना सन्मानित करायचं आहे. हॅलो, त्या अगोदर मित्रांनो, भिवंडी अग्नि महोत्सवामध्ये आपण एंट्री करताना जो रायगड किल्ला साकारलेला आहे, हॅलो, ते कलाकार आहेत जून अंदुर्की गावचे प्रशांत अरुंत डावरे. याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. ह्या कलाकारांना पहिल्यांदा आपण सन्मानित करूया. हॅलो. आणि विशेष म्हणजे या नाटकाचे लेखक योगेश हरिश्चंद्र चिकणे याच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या नाटकासाठी बक्षीस येत आहे भगवान ठाकूर विभाग प्रमुख यांच्याकडनं 1000 रुपयाची रोख पारितोषिक येत आहे. आणि सन्मान्य आमदार साहेबांना विनंती करतोय की आपण स्टेजवर येऊन या कलाकारांना आपण सन्मानित करायचं आहे. मी मान्य भगवान ठाकूर दादांना विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचं आहे. जोरदार टाळ्या. आणि अतिशय सुंदर नाटक सादर केलं. क्रिकेटची नशा आणि संसाराची झाली दशा. एक समाज प्रबोधनपर त्यांनी नाटक सादर केलं. सर्व कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. दोन्ही वर्ष आपण चांगली भूमिका या ठिकाणी साकारली. यानंतर नक्कीच मित्रांनो, रायगड किल्ला आपण पाहिला. 2 महिन्यापासून या किल्ल्याला सजवण्यासाठी मेहनत घेणारे त्यांचे सर्व सहकारी